ते पण दिसला असेल तर आपला साहिल आहे. आपल्याला काढायची नाही, पिकी करवंद काढायची आहेत. तर पटापट करा. तर चालतोय तर मित्रांनो आम्हाला आता लांडू दिसते आणि जातो पटापट. आपला रोहित आहे, रोहित गाणेकर त्याचे पा. नमस्कार मित्रांनो, मी रुद्राक्षी बिर्जे. स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता मी आहे गावी. तर आता फिरतोय. तुम्ही बघितलं असाल आता काल का परवा ब्लॉग टाकला ह्याचा. आपण रामपुरात गेलो होतो. कशासाठी तर देवाचा भेट उत्सव असतो, यात्रा असते रामपूरमध्ये, ती बघण्यासाठी गेलो होतो. तर त्याचा ब्लॉग बनवला होता आणि तो टाकलेला आहे. कुठे जाऊ तर ब्लॉग टाकलेला आहे आणि आज परत नवीन ब्लॉग. तर आता मी जातो आहे वरती. आमच्या इथे सडा आहे, म्हणजे कातळ आहे तिकडे वरती, करवंद बघायला. असंच टाईमपास, काय कामधंदे नव्हते म्हणून दुपारचं. तर आपल्यासोबत वेदान आहे, वेदू भाई आणि मी आहे. तर रोहित बघत होतो पण रोहित नव्हता वाटतं, त्याला फोन केला लागला नाही, मग तो कुठेतरी गेला असेल काय माहीत नाही. तर चला आता बघूया. आता आम्ही इथे भुत्यावाडीतून वरती आलो आहे. तर आता आम्ही इथून जातो तर वरती निघूया, जंगल सफारी करूया, थोडीशी मजा करूया आणि करवंद जमा करूया. चलो तो पावळी गावी चल रहे हैं. चालतोय, ऊन मजबूत लागतंय. हा तुम्ही आता गॉगल बघितला असाल, हा तुम्हाला त्या रामपुरातल्या व्हिडिओमध्ये पण दिसला असेल. तर आपला साहिल आहे गाणेकर, त्याच्याकडनं मी घेतला होता. म्हणजे त्यांनी दिला नव्हता, म्हणजे घेतला होता मीच, पैसे त्यांनी दिले नव्हते. तर तो घेतला होता आणि आता चालतोय घाल मस्त की दुपारचा स्वस्तावाला कॉन्टेंट. तर बघा मस्तपैकी पुढे वेदू चालतोय. जंगल एकदम भारी भारी. इकडे कोणची तरी काजूची बाग आहे. आई, इकडे काजूची बाग आहे कोणची तरी, आणि आंबे पण तिथं आहेत. आणि आम्ही आता इथनं चालतोय. तरी करवंद, अरे सस्ते करवंद. तर हे बघा मित्रांनो, करवंद हा कच्चा आहे, पिकलेली इथं नाही दिसत मला. कुठं पिकलेली मला वाटतं वरती असतील. वरती आता बघूया, जातो आहे, चालतो आहे एकदम जंगल सफारी करत. क्या पब्लिक. हे बघा इथं पण कच्ची आहेत भरपूर सगळे. अयो हे बघा इथं पण सगळे कच्चा आहे, कच्चा माल, रॉ मटेरियल. तर इथं पण कच्चा आहे सगळा. आणि ही आता पिक्की बघूया वरती चालतोय. आता हळूहळू चालतोय मस्तपैकी उन्हातून. तर चलो आता वरती जाऊया आणि बघूया वरती भेटत काय पिक्की करवंद. तर इथं काय भेटत नाहीत मला. हे रोहित आणि वेदू काल आले होते, कालच आला होता ना ते. हे काल संध्याकाळी आले होते. मी जरा व्हिडिओ एडिटिंग करत होतो त्या ब्लॉगची, म्हणून मला यायला नाही भेटला. तर आता आज मी आलो आहे. रोहित काय आला नाही कारण त्याला फोनच लागला नाही. तर चला आता जाऊया वरती, शोधूया. चलो. तर मित्रांनो चालतोय चायच्या गावात. नुसते ह्याचा धारा सुट्ट आहेत, ऊन पण मजबूत लागतं आहे पाठून, आणि घामाच्या धारा सुट्ट आहेत नुसत्या. एवढा गरम होते म्हणून हा टॉवेल पण आणला आहे सोबत घाम पुसायला. तर आता चालतोय. अरे भाई, तर आम्हाला काय भेटत नाही. अरेच्या गावाच्या. तर आता चालतोय हळूहळू वरती. खाली काय एवढा याच्यात भेटला नाही एरियात. तर आता वरती बघूया किती काय भेटतंय. इथं पिक्की करवंद काय दिसत नाहीत. ह्यानी काल हुदलवून नेलेली आहेत. ओ वा गोट पिकलेली वरती इतके ना. तर पिकलेला करवंद दिसलाय मला, सस्तावाला पिकलेला करवंद. हा बघा इथं करवंद आहे पिक्का. अरे फोकस ब्रो, फोकस. तर करवंद भेटलेला आपल्याला, पहिला करवंद पिक्का. आंबट पण आहे, गोड पण आहे, आंबट पण आहे. जरा आंबट आहे जरा, कारण एकदम पिकला नव्हता पण जाड करवंद होता म्हणून. तर हा माझा आता जो खाल्ला करवंद, तो माझ्या आता गरमीतला, म्हणजे या सीझनमधला पहिला करवंद. कारण मी करवंद खाल्ली नव्हती. आंबा आता 2-3 दिवस झाले खायला सुरुवात केलेत, कारण मँगो अजून पिकले नाहीत. तर आता काय जागेवर पिकले होते. आमच्या समोरची घराजवळची बिटकी आहे, ती पिकली होती, तर ती खाल्ली मी 2-3दा. आता हा पहिला करवंद खाल्ला, परवा पहिला आंबा खाल्ला, कैरीसुद्धा खाल्लेली 2-3 दिवस आधी. साई जेव्हा तिकडनं आला होता कामावरनं 2-3 दिवस सुट्टी घेऊन, तेव्हा खाल्लेली. तर आत्ता करवंदासाठी आलो आहे. बघूया परत 2-3 दिवसांनी आपण काजूसाठी जाऊ.
काजू भेटतात की नाही बघायला. तिथपर्यंत आपल्या सोबत राहा. आपण हा पूर्ण मे महिना आत्ता जिथपर्यंत आहे, आपण जिथपर्यंत इथं आहोत तिथपर्यंत प्रॉपर ठेवायचे जेवढे म्हणजे जेवढ्या टाईममध्ये आपल्याला ब्लॉग टाकता येतील तेवढ्या ब्लॉग टाईममध्ये. तर बघूया कसं काय, किती ब्लॉग पडतात किती नाही. तिथपर्यंत आपल्याला सपोर्ट आहे मित्रांनो. आणि सबस्क्राईब करून ठेवा. आपले सबस्क्रायबर जाम कमी आहेत, तर आपली फॅमिली वाढवायची आपल्याला. तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. चलो अभी आगे बढ़ते, चलो. तर मित्रांनो फायनली अर्ध्यावर पोचले. आता ह्याच्यावरती कातल आहे, म्हणजे कातल लागलं हे दगडी बघून तुम्हाला समजत असेल. तर आता आम्हाला मजबूत करवंद दिसलेली आहेत पिकलेली. तर आता ती दाखवू तुम्हाला. हे बघा एकदम दणक्यामध्ये. तर ही सगळी पिकलेली आहेत. आता एक 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 सटासट काढत नेतो, एका बाजून वलटवत नेतो. तर कच्ची करवंद का आपल्याला काढायची नाही, पिकी करवंद काढायची आहेत. तर पटापट पिकी कालच्या गावात पिकी करवंद काढतो पटापट आणि भरून टाकायला लगेच. तर चलो अभी निकालते करवंद, चलो. तर मित्रांनो आता वरती आलेलं एकदमच ह्याच्यावर चढ्यावर, म्हणजे आपला जे हे काय म्हणतात त्याला कातळ, त्या कातळावर आलेलं आता पूर्ण बघा. तो कातळ दिसतोय तुम्हाला, मला पण दिसतोय. तर आता आम्ही पोचलेल्या वरती आणि ते पूर्ण एकदम हे गट्टेच्या गट्टे आहेत. सहजतावाला माझा कॅमेरा आहे सध्या, दाखवतो तुम्हाला. हे बघा पूर्ण करवंदाची गट्टी आहेत, पिके पिके. माझे हिरवे दिसत असेल कारण माझा मोबाईल सध्या सस्ता आहे. तर आता इथं फोन ठेवतो खाली ट्रायपॉडवर लावून आणि आम्ही करवंद काढतो जरा पटापट. तर हे बघा ही आमची स्वस्तवाली पिशवी आहे, नीली आहे कसली माहीत नाही. चलो. तो पावले गावी फुल कातल पे आ चुके हैं, मतलब कातलावर आलेला आहे आपण आता पूर्ण. तर हा इकडे पूर्ण कातळ आहे एकदम. मध्ये मध्ये तुम्हाला सफेद गवत दिसत असेल, गरमीमुळे ते एकदम झालेलं आहे, सुकलं आहे. आणि हे पूर्ण कातळ आहे, अजून तिकडे भरपूर आहे मजबूत. तर वेद इथं घुसमडवतो एका बाजून, जो हे करतोय एकदा दणदणीत. तर इथं काढतोय. एवढी पिशवी भरलेली आहे आमची, एवढी एकदम दानक्या. विषय काय हार्ड बोलते. तर अजून काढतोय पटापट. इकडे आत आहेत, आत काय हात घालायला भेटत नाही म्हणजे आम्ही जेवढे बाहेरचे भेटत आहेत तेवढे सटासट उडवत नेतोय. तर चलो आता आम्ही जमा करतो पटापट. जरा व्हिडिओ आपण थांबूया काय आपण 2 मिनटात, म्हणजे दुसऱ्या सेकंदाला आपण लगेच क्लिपमध्ये येतोय. विषय काय हार्ड आपला. तर चलो एकदम आता काढूया पटापट आणि मग जरा पुढे तिकडे कातळ बघूया आणि मग रिटर्न घरी जाऊया, कारण संध्याकाळ होत आले. कारण आपल्याला खाली जाऊन बघूया, जरा काम आहेत 2-3. त्यामुळे काय आपला छोटासा आम्ही मुद्दाम ब्लॉग बनवतोय, कारण आपल्याला कॉन्टेंट रिकामी नाही राहायला पाहिजे म्हणून. तर चलो हवी पटापट निकालते करवंद आणि मग जाऊया तिकडे जरा पुढे व्ह्यू बघायला. चलो. तर अजून काढतोय करवंद. तर हे बघा सटासट उडे बाय, उडाव. साधा स्वस्त जरा गरीब आहे माझा मोबाईल, असू द्या समजून घ्या, आमचा फोकस लगेच होत नाही. श्री हरी जगत पिता दूर कर तो व्यथा. नाही काय जास्त इथं तरी दिसत नाही. ऐक सत्यनारायणाची कथा, हे ऐक सत्यनारायणाची कथा. तो राजा होता महापूर,
तयाची पत्नी हो शिलवान. अरे 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 अभिजी क्या हो रहा है? येल्ले. अरे 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 अभिजीत लगुड़े ये क्या हो रहा है? तर मित्रांनो आम्हाला आता लांडोर दिसलेत. आम्ही जातोय पटापट. मा कसम किधर गए बे. थांब गप गप गप. तर तुम्हाला पायांचा आवाज येतोय का नाही माहित नाही. आवाज कमी कर. तर ते बघा मित्रांनो, ते बघा तुम्हाला आवाज येतोय का नाही माहित नाही. तुमच्यासाठी तर मित्रांनो शिट यार गेले तिकडे गेले वरती. तर सॉरी मित्रांनो, तुम्हाला आवाज आला असेल का नाही माहीत नाही त्यांच्या पायाचा. म्हणजे ते पात्रात चालत होते त्याचा. तर आम्हाला लांडोर दिसलं पटकन, त्यासाठी शिट यार तुम्हाला दाखवण्यासाठी धावत होतो आणि राहिले. शट म्हणजे दिसले आम्हाला, दिसले इथने वेदूला पटकन उडी मारले ना, ती दिसले तेव्हा बोला चल पटकन पटकन बघूया म्हणून. तर घाईत आलो. किती होते, 3 का 4 होते ना. किती होते, 4 होते. 4 लांडोर होते. शेट यार इकडनं बघा ह्या बाजून आले इकडं धावत आणि इकडे इथे या झोडपीत गेले. आम्ही बघितलं पटकन, मी धावत आलो तिकडनं, पण जास्त आवाज आला ना पायाचा त्यामुळे ते पळाले पटकन. शेट यार दिसली असती तर मजा आली असती. तुम्हाला पण चांगला एक नवीन अनुभव, मला पण म्हणजे मी बघितले, तुम्ही पण बघितलं असाल, पण असं कसं जंगलात बघितल्यावर एकदम भारी वाटतात. तर चलो हवे आगे बढ़ते. चालतो इकडे ऊन आहे म्हणून जरा कॅमेरा क्वालिटी जरा प्रॉब्लेम आहे. तर चलो एक बार ही झोडपी आहे ना. तर मित्रांनो दिसले एक मिनिट. तर मित्रांनो ही व्हिडिओ मोजून 5 मिनिटावर जाते मला वाटते. तर लांडोर दिसलेत तिकडे आहेत. ते बघा माझी क्वालिटी एवढी खास नाही. तर मित्रांनो तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो 1 मिनिट. तर मित्रांनो सॉरी. तर गेले शेवटी तिकडे ते त्या बाजूला गेले आत. ते काय आम्हाला भेटले पण नसते तसेही दिसायला, कारण आपला क्वालिटी जरा फोनमध्ये प्रॉब्लेम आहे आणि आपले काय झूम काय एवढे हे खास पण नाही, त्यामुळे आपल्याला काही दिसले पण नसते म्हणून. तर त्या बाजूला तिकडे गेले ते, आपल्याला काही दिसले नाही. दिसले आम्हाला, दिसले तुम्हाला दाखवू नाही शकलो, कारण ते एकदम असे म्हणजे हे होते काय म्हणतात त्याला, लांब होते आणि मी इथनं मला दिसते नाही म्हणून. मला दिसले पण कॅमेऱ्यामध्ये दाखवले नाही, कारण माझ्या मोबाईलचा झूम एकदम फालतू आहे. तर त्यामुळे सॉरी मित्रांनो. तर चला आता करवंदावर फोकस करूया. आपला गेले म्हणून असा तुम्ही फिरत असताच ना इकडे जंगला विंगलात, तर तुम्हाला काही ना काहीतरी दिसतं आणि तो एक अनुभव वेगळा असतो. तर त्यासाठी एक लाईक तर बनतं आहे. तर चलो अभी निघालते आगे, पुढे बघूया करवंद किती भेटतात किती नाही. चलो. तर मित्रांनो आता आहे बघा इथंच वरती आलेलं आहे आणि ही जी तुम्हाला करवंद दिसत आहेत ती एकदम पिकलेत नाही ॲक्च्युली, एकदम अशी म्हणजे लाल झालेत. हे बघा तुम्हाला दिसत असतील, रेड झालेत म्हणजे आत्ताशे ते पिकायला सुरुवात करतात, म्हणजे पिकाला पकतात ते अजून, आणि बाकी थोडी काळी आहेत त्याच्यामध्ये, पिकतात अजून. तर ही मजबूत लागली ती, तर घडच्या घड आहेत एकदम. हे बघा घड म्हणजे एकदम गुच्छे. तर मजबूतच आहेत पण ते अजून पिकलेत नाही. तर हे पिकलेले थोडे वेदू काढतो आहे एकदम दणक्यात. तर बघूया आता किती भेटतात किती नाही. चलो अभी इथनं घेता आणि बघूया आता पुढे किती भेटतात किती नाही. आता काही जास्त नाही, 2 मिनिट अजून फिरायचं आणि मग घरी रिटर्न, कारण आता ऊन आता कमी झालं आहे, संध्याकाळ होत आले. बघूया जरा खाली. चलो पिकायला झाला आहे. तर मित्रांनो आता वरती आलो होतो आणि इथं राजू का भेटलेत. आपला रोहित आहे, रोहित गाणेकर त्याचे पप्पा. तर इथं वरती ते लाकडं तोडत होते आणि आम्ही खाल्ला आलो तर आम्हाला भेटले इथं. तर आता थांबलो इथं बसलो आहे. इथं वरती त्यांचा आंबासुद्धा लागला आहे मजबूत. तर इथं आंबा पण पिकत आला आहे, म्हणजे पिकायला लागला आहे, पिकला आहे ना अजून.
तर ह्या बाजूला हा यांचा पूर्ण रोहितचा आणि हे आहे जागा ही आपल्या इथे शेती वगैरे करतात आणि तिकडं रोहितचा आणि वाडा आहे. तर हा बघा हा पूर्ण एरिया इथलं रोहितचा आणि ते काका तिथं बसलेत आणि वेदू आहे तिथं बाजूला. तर चला आता आपण जरा बघूया तिथं पुढं अजून काय भेटत काय आणि मग निघूया घरी कारण संध्याकाळ होत आले. तर चलो आता बघूया तिकडं शोधूया किती करवंद भेटत किती नाही आणि बघू चलो. तर मित्रांनो आता तिथं राजू काका पाठी पडत आहेत आणि आत्ता आम्ही निघालो आहे. अरे भाय तर आता निघालो आहे चालतो आहे रस्त्यावर म्हणजे झालं तर चालतो आहे. आता प्लॅन झाला आहे रस्त्यावरनं जायचा. तर तिकडून आलो होतो आम्ही खाली त्या बाजून पाकाडीन. तर आता आम्ही रस्त्यानं जातो आहे. आपला जो गुढेकरवाडीचा उतार आम्ही त्याला म्हणतो तिकडनं जातो आहे. तर चलो अभी उधर से जाते हैं. गरम मजबूत होत आहे. आता काही संध्याकाळ पण झाले 5 सव्वा 5 वाजलेलेच आहेत आणि आता चालतो आहे चल रहे हैं. तर आता तिथं चालूया जरा आणि पुढे तुम्हाला तो उतारसुद्धा दाखवतो. तर चला आता जाऊया पुढे चलो. तर मित्रांनो आत्ता आहे मी हायवेला. तर मोडकागर हिदवी हायवे. तर हा हायवे हा बघा हा पूर्ण हायवे तिकडपर्यंत आणि तिथं आवल्याचं झाड आहे. आत्ता आवल्याचं झाड बघितलेला पण आम्ही काही खात नाही त्याच्यातले आवले जाऊ दे म्हटला. तर जीव जायचा जीव म्हणजे तसं नाही. तर आता आवले नाही खाल्लेले आणि हा आपला हिदवीचा हायवे हिदवी ते मोडकागर. तर आता इथून खाली जायचं आपल्याला घरी. तर आम्ही आत्ता हा वेदवाडीचा जो हे आहे वेदवाडीत ना गुढेकरवाडी वेदवाडी तिकडची राहिली बेळणेश्वर साईडला. तर गुढेकरवाडीच्या इथनं खाली जातो आहे आम्ही आत्ता. तर चलो अभी चालते. आता तुम्हाला एक तिथनं एक खाली तिथे व्ह्यू आहे एक आम्ही जिथं उतरतो ना तिथे एक सुंदर व्ह्यू आहे. कुठला तो सांगतो तुम्हाला. आमचा जो वेळणेश्वर आहे त्या समुद्र इथून दिसतो एकदम भारी दिसतो. आता एवढा खास नाही दिसणार कारण एकदम पूर्ण सनसेट नाही झालं आहे. जिथे जेव्हा सनसेट होतो ना एकदम तो भारी वाटतो सीन बघायला. तर तो मी एक दिवस दाखवीन. अजून आपण भरपूर दिवस आहे इथे घरी. तर तेव्हा पण तो एक तुम्हाला लवकरच दाखवेन बघूया. तर आत्ता तुम्हाला दाखवतो तिथून कसा वाटतो इथून बघून कसा एकदम सुंदर वाटतो. संध्याकाळी जेव्हा सनसेट होतो ना तेव्हा अजूनच भारी वाटतो. तर चला बघूया तुम्हाला दाखवतो खाली कसं आहे कसं नाही चलो. तर मित्रांनो आता मी तुम्हाला तो सीन दाखवतो. तिथे आलो आहे मी आता समोरचा आहे डोळ्यासमोर आहे. पण ॲक्च्युली विषय कसा झाला आहे माहिती आहे मित्रांनो. सूर्य जो आहे तो ह्या एरियात आहे वरती. सनग्लासेस घालू दे जरा मला सस्तावाला सनग्लासेस. हां तर विषय काय झाला आहे मित्रांनो इथे वरती सूर्य आहे आणि समुद्र तिथे आहे. माझ्या फोनची जरा फोकसिंग जरा प्रॉब्लेम आहे म्हणजे माझा एवढा खास नाही. तर मी दाखवतो तुम्हाला कसं काय दिसतं आहे तरी. तर चला बघूया आमचा म्हणजे वेळणेश्वरचा समुद्र एकदम क्लिअर एकदम समोर आहे. तर बघा इकडून आम्ही वरतून आलो. तर दाखवतो तुम्हाला. हा बघा इकडं वरती सूर्य आहे आणि इथे आहे तो समोर समुद्र. हा बघा इथे आहे एकदम सनसेटला एकदम नादी दिसतो. विषय नाही करायचा. आणि एकदम अजून सनसेट असेल जरा फोन जरा चांगला असता तर तुम्हाला अजून भारी सीन दाखवला असता. तर राहू दे नेक्स्ट टाईम. आपला जो सूरज वगैरे आहे तर त्याचा एकदम भारी फोन आहे एक त्याचा Realme GT6 आहे. तर तो एकदम जरा चांगल्या क्वालिटीवाला आहे. आपला अश्विन वगैरे पण आहे मित्र खालचा त्याचा iPhone 17 का काहीतरी 16 आहे. तर त्याचासुद्धा दाखवला असा पण तो इथे नाही. तर तो जेव्हा येईल तेव्हा आपण बघू नक्कीच. तर चला आता मी निघतो घरी. तुम्ही आता व्ह्यू बघितला असाल. व्ह्यू कसा वाटला एवढा काय खास दिसणार आहे. कसा वाटला तरी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर की लाईक करा. तर चला व्हिडिओ करूया इथेच एंड. आता काय मी डायरेक्ट जातो घरी त्यामुळे काय जास्त पुढं व्हिडिओ वाढवत नाही कारण व्हिडिओ एकदा मोठा झाला आहे ना मध्ये 2-2, 3-3 मिनटाचे शूट आहेत. तर बघू काय होतं आहे. आणि आपण थोड्याफार रील पण असे नॉर्मल रील साधी शूट केले तर तीसुद्धा आपल्या इंस्टाग्राम चॅनलला भेटेल. खाली तुम्ही गेलात तर इंस्टाग्राम म्हणून तिथे हे असेल आयकॉन असेल तिथे क्लिक केलात यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्हाला भेटेल तिथे आणि डायरेक्ट तुम्ही इंस्टाग्रामवर जाल तिथे तुम्हाला माझ्या रील्ससुद्धा बघायला भेटतील. तर चला कशा वाटला मला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अजून असे सुंदर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला भेटूया अजून एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.